हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी पास्टर जयमाला. मला सर्व या देशातल्या बंधू भगिनींना सर्वांना सांगायचं आहे की येशूची प्रार्थना जात धर्म बदलायला आलेली नाही. कुणाचा धर्म बदलायला आलेला नाही. येशूची प्रार्थना ही माणसाचं मन आणि अंतःकरण बदलतं. आणि मुळात एकतर परमेश्वराने या सर्व सृष्टीला निर्माण केलेलं आहे आणि या सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर यहोवा आहे आणि त्याचा पुत्र आहे येशू ख्रिस्त. तो सर्वांचा परमेश्वर आहे. कुठल्या ब्रिटिश इंग्रज अशा लोकांचा नाही, सर्वांचा परमेश्वर आहे. कारण त्यांनी सर्वांना बनवलेलं आहे. आणि पवित्र शास्त्रामधलं वचन सांगता योहान 3:16 की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्याला दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. तर माझ्या बंधू आणि भगिनींनो, हे बाहेर जगामध्ये जे राजकारण चाललेलं आहे ते आम्हाला त्याचं काय सांगू शकत नाही. हे राजकारण काय चालतं ते, पण पवित्र शास्त्र म्हणजे पवित्र बायबलमध्ये कुठेच धर्माचा प्रसार केलेला नाही आहे, कुठं जाती धर्माचं बोललेलं नाही आहे. फक्त एक सांगितलेलं आहे की देवाने सर्व ही सृष्टी निर्माण केलेली आहे परमेश्वर यहोवाने, आणि त्याचा पुत्र आहे येशू, तर तो आपल्या पापांसाठी 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू क्रूसावर बलिदान झाला आणि त्याच्या सांडलेल्या पवित्र रक्ताने आम्हाला पापाची क्षमा मिळाली. म्हणून कुणी हे जे चुकीच्या अफवा पसरवत आहे की धर्म परिवर्तन केलं जातं, हे केलं जातं, ते केलं जातं, हे चुकीचं आहे. कारण तुम्ही प्रार्थनेत या आणि बघा की खरंच तिथे काय शिकवलं जातं, काय सांगितलं जातं. लोक काही अफवा पसरून एकमेकांची पोळी भाजून घेतात, पण असं येशूमध्ये नाही. येशू शांतीने भरलेला परमेश्वर आहे. येशू प्रेम करतो. येशू दया, क्षमा, शांतीने भरलेला, म्हणून त्याला ख्रिस्त म्हटलं जातं. तर लोक त्याचा म्हणजे गैरसमज पसरवत आहेत लोक, आणि उगाचच लोकांना मारहाण करणं, त्यांच्याबद्दल काही पसरवणं हे चुकीचं आहे. जे चुकीचं पसरवत आहेत त्यांना मला सांगणं आहे की येशू तुमच्यावरसुद्धा खूप प्रेम करतो. देवाने तुम्हाला पण बनवलेलं आहे. कारण या पृथ्वीवर आपले आईवडील आहेत, पण खरा निर्माण करता परमेश्वर यहोवा आहे, त्याने आपल्याला बनवलेले. आपण मातीचे माणसं आहोत, पण आपल्या नागपुड्यामध्ये त्याने श्वास फुकून आपण जिवंत झालेलो आहोत. तुम्हाला विश्वास वाटणार नाही, पण मला विश्वास वाटला. मी पण एक मराठी मुलगी आहे.